नमस्कार मित्रांनो. मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलं की मी पुन्हा येईल नवीन व्हिडिओ घेऊन, नवीन स्कीम बद्दलचा व्हिडिओ घेऊन. मी पुन्हा आलेलो आहे एका नवीन स्कीमचा डिटेल व्हिडिओ घेऊन. आणि ते स्कीम म्हणजेच म्हाडा पुणे मंडळाची जी सोडत सुरू आहे, त्या सोडतीमधील सर्वात महागडे घर असलेली स्कीम आहे. 2 BHK आहेत तिथे, जे की सर्वात महागडे आहेत. आपण चांगल्या चांगल्या लोकेशनचे बाणेर, वाकड, बालेवाडी, खराडी या साईडचे सुद्धा लोकेशनचे व्हिडिओज बनवले आहेत. त्या त्यामधले जे काही 2 BHK होते त्यापेक्षा सुद्धा महागडे 2 BHK या स्कीम मध्ये आहेत. या स्कीम बद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी जे लोक नवीन आहेत त्यांना माहिती नाही की आपण आपल्या चॅनलवरती म्हाडा असेल किंवा सिडको असेल त्याबद्दलचे डिटेल व्हिडिओ आपण बनवत असतो, त्याबद्दलची माहिती आपल्या चॅनलवरती देत असतो सर्वांसोबत. तुम्ही जर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल आणि असेच व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू बघत राहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल नोटिफिकेशन आयकॉन वरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून मी जेव्हा जेव्हा व्हिडिओज अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. सोबतच आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल आहेत जिथे की तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट सर्व तुमचे काही क्वेश्चन्स असतील, डाऊट्स असतील त्याबद्दलची आन्सर देण्यात येतात. तुम्हाला कुणालाही पैसे देण्याची गरज नाही. आपल्या चॅनलला जॉईन करा आणि तिथे तुम्ही तुमचे डाऊट्स विचारू शकता. कोणी ना कोणी तुम्हाला तिथे रिप्लाय करेल. सो जी स्कीम बोलत होतो ती स्कीम आहे स्कीम नंबर 905 ए आणि बी. याचं नाव आहे औदुंबर रेसिडेन्सी पिंपळे निलक. इथे 1 आणि 2 BHK आणि सर्वांना बाल्कनी आहे. याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. थोडक्यात माहिती. स्कीम कोड आहे 905 ए आणि बी. स्कीमचं नाव आहे औदुंबर रेसिडेन्सी. लोकेशन आहे पिंपळे निलक. आपण पुढे लोकेशन एक्झॅक्टली समजून घेऊ. तिथे टोटल फ्लॅट 16 आहेत, 10 त्यापैकी 1 BHK आहेत आणि 6 फ्लॅट 2 BHK असतील. इथे भाड्याने अलॉट केलेले टोटल 15 फ्लॅट 1 BHK आहेत, त्यापैकी 10च या सोडतीमध्ये इन्क्लूड करण्यात आलेले. बाकीचे फ्लॅट पुढच्या सोडतीमध्ये इन्क्लूड करण्यात येतील. ज्यांचा की कार्पेट एरिया 1 BHKचा 31 ते 34 स्क्वेअर मीटर पर्यंत जातो आणि 2 BHKचा 39 ते 51 स्क्वेअर मीटर. आणि त्याची जर कॉस्टिंग बघितली तुम्ही, प्राइस जर बघितली तर 1 BHKची 24-25 लाखामध्ये ही बेस्ट प्राइस असते. यामध्ये ऍडिशनल चार्जेस वगैरे लागतात. आणि 2 BHKची बघितलं तर 30 ते 39, जो 51 स्क्वेअर मीटरचा 2 BHK फ्लॅट आहे त्याची 39 लाखापर्यंत प्राइस आहे. होय. 39 लाखामध्ये 2 BHK प्लस ऍडिशनल चार्जेस पकडून याची टोटल कॉस्ट तुम्हाला 45च्या वरती जाऊ शकते. यामध्ये अगेन पार्किंग तुम्हाला डेडिकेटेड पार्किंग नसते, कॉमन पार्किंग असते ज्यामध्ये मॅनेज करावं लागतं. बट 45 पर्यंत तुम्हाला हा फ्लॅट टोटल जाऊ शकतो 2 BHKचा. त्यामुळेच हे सर्वात महागडे 2 BHKचे फ्लॅट्स आहेत या सोडतीमधील. त्याचं पोझिशन फेब्रुवारी 2026 म्हणजे ऑलमोस्ट रेडी पोझिशन फ्लॅट्स आहेत. आणि हे सर्व LIG इन्कम ग्रुपसाठी येतं, ज्यांचं की वार्षिक उत्पन्न फॅमिलीचं इन्कम 9 लाखापर्यंत येतं. सर्वांना बाल्कनी आहे, लिटिगेशन कुठलेही नाही येतं. ही कॉमनच म्हणता येईल कारण की हे दोन्ही ए आणि बी टावर्स आहेत, दोन्ही कनेक्टेड येतं. यामधील ए टावर मध्ये 5 फ्लोअर पर्यंत माड्याचे फ्लॅट्स असतील आणि 6वा फ्लोअर, टोटल 6 मजलीची बिल्डिंग आहे. 6व्या फ्लोअर वरती प्रायव्हेट फ्लॅट्स तुम्हाला इथे बघायला भेटतील. आणि बी बिल्डिंग ही पूर्ण प्रायव्हेट फ्लॅट्स तुम्हाला तिथे बघायला भेटतील. त्यानंतर लोकेशन आपण समजून घेऊयात. लोकेशन तुम्हाला सर्च केलं तुम्ही जर औदुंबर रेसिडेन्सी तर तुम्हाला लोकेशन इथे भेटून जाईल. एक्झॅक्टली कुठे आहे तर तुम्ही बघू शकता. औदुंबर रेसिडेन्सी हा वाकड चौक हा वाकड एरियापासून पुढे आले या साईडला गेले जर तुम्ही पिंपरी सौदागर, आणि तेच जर तुम्ही या साईडला गेले तर तुम्हाला पिंपरी निलक एरिया किंवा विशालनगर एरिया जो म्हणतात तो लागेल. तर इथून हा कनेक्टिंग रोड जातो, DP रोड जातो बालेवाडीकडे, बाणेर बालेवाडीच्या साईडला. हा पिंपरी निलकचा DP रोड बाणेर बालेवाडी साईडला जातो. तर तिथेच तुम्हाला त्या साईडने सुद्धा आतमध्ये जाण्यासाठी एंट्री आहे. इथे तुम्हाला हा रोड आहे, इथून तुम्हाला आतमध्ये जाऊन या साईडने तुम्ही इथे औदुंबर रेसिडेन्सीला कनेक्ट होऊ शकता. किंवा जर तुम्ही औंध साईडने येत असाल, औंध साईडने आल्यानंतर तुम्हाला इथे हा एक लेफ्ट साईड लागेल. इथून तुम्ही रक्षक चौकाच्या अलीकडचा लेफ्ट साईड लागेल, तिथून तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. आणि इथून सुद्धा तुम्हाला एंट्री आहे औदुंबर रेसिडेन्सीचा. किंवा तिसरा राऊट म्हणजे तुम्हाला बाणेर बालेवाडी साईडने तुम्ही येत असाल तर इकडनं न्यू DP रोडने तुम्ही
इकडनं सुद्धा आतमध्ये कनेक्ट होऊ शकता. So अशा तिन्ही साईडने कनेक्टिव्हिटी आहे. बट ही लोकॅलिटी तुम्ही बघू शकता, आजूबाजूला मोस्टली छोटी घरं आहेत, गावाचा एरिया आहे. आणि एक्झॅक्टली तुम्ही जर बघायला गेलं स्ट्रीट मध्ये, तर तुम्ही बघू शकता. सो असा टाईपचा एरिया आहे. सो रोड बघा, हे छोटे रोड आहेत. हे इनफॅक्ट मोठे होण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत, कारण की हा जुने गावातला एरिया आहे आणि इथे जास्त प्रोव्हिजन पण नाहीये रोड मोठे करायला. तर म्हाडाची बिल्डिंग कुठे आहे हे तुम्ही काम बघताय. सो इथे म्हाडाची म्हटल्यापेक्षा ती पूर्ण टोटल औदोबर रेसिडेन्सीचा प्रोजेक्ट येईल. इथे समोरचा भाग असेल आणि पाठीमागे असेल स्ट्रेट. तुम्हाला लेआउट पुढे समजून सांगेल त्यावेळेस तुम्हाला समजेल. सो इथे या साईडला आणि या पाठीमागे जो ही जी घर आहे आणि हे घर आहे, या दोन्ही घराच्या पाठीमागे सुद्धा अशी लांब बिल्डिंग येईल. आणि हा फ्रंट व्ह्यू असेल, हा बॅक व्ह्यू तुम्ही बघू शकता, अशा टाईपचा दिसेल तुम्हाला. आणि अशा टाईपचं तुम्हाला कनेक्टिव्हिटी बघायला भेटेल. आणि आजूबाजूला हे असे छोटी घरं किंवा छोट्या बिल्डिंग्स तुम्हाला बघायला भेटतील. सो अशा टाईपचा लोकॅलिटी तुम्हाला इथे बघायला भेटेल. मेन रोड पासून थोडासा आतमध्ये आहे. मेन रोड म्हणजेच जो डीपी रोड आहे त्यामधनं थोडासा आतमध्ये तुम्हाला जायला भेटेल. त्यानंतर लेआउट तुम्ही बघू शकता. जे तुम्हाला बघितलं थोडासा भाग जो पुढे येतो तो भाग हा जो की या रोडला कनेक्टेड आहे, आणि जो बाकीचा जो टावर आहे तो आतमध्ये जातोय. आणि यामध्ये म्हाडाची बिल्डिंग कुठली असेल, म्हाडाचे फ्लॅट्स कुठे असतील, तर ही ए विंग आहे आणि ही बाकीची बी विंग आहे. सो ही ए विंग मध्ये आपले पूर्ण म्हाडाचे फ्लॅट्स असतील 5 फ्लोअर पर्यंत, आणि 6वा फ्लोअर प्रायव्हेट फ्लॅट्स बिल्डरचे असतील. आणि या सर्वांची कॉमन एंट्री एक्झिट सर्व सेमच असेल, फक्त म्हाडाचे फ्लॅट्स या विंग मध्ये सर्व टोटल असतील. आणि या विंगच्या समोर इथे एक घर आहे. सो जे काही फर्स्ट फ्लोअरचे असतील, सेकंड फ्लोअरचे असतील, त्यांना क्लिअर व्ह्यू भेटणार नाही, ही पण बाब लक्षात घ्या. वरच्या फ्लोअरला तुम्हाला क्लिअर व्ह्यू भेटेल, कारण की घर जास्त मोठं नाहीये, छोटसच घर आहे. त्यानंतर लेआउट अगेन. सो ही ही साईड ही बी विंग आहे आणि ही साईड आहे ए विंग. आणि माड्याचे फ्लॅट ही साईडला आहेत हे सर्व. ते पर फ्लॅट आपण पुढे बघूयात फ्लोर प्लॅन. सो पर फ्लोअरला बी विंग ए विंग मध्ये पर फ्लोअरला तुम्हाला पूर्ण बी विंग मध्ये, सॉरी, बी विंग हे माड्याची विंग. बी विंग मध्ये पर फ्लोअरला तुम्हाला 4 फ्लॅट बघायला भेटतील. त्यापैकी 1, 2, 3, 4 यापैकी हे 2 नंबरचे जे फ्लॅट्स असतील ते पूर्ण 2 BHK असेल. सो 102, 302, 402, 502 हे सर्व 5 असे 2 BHK फ्लॅट्स तुम्हाला बघायला भेटतील. आणि बाकीचे 1 BHK फ्लॅट्स असेल. जे 1 BHK, त्या तिन्ही पण 1 BHK चे लेआउट थोडेफार डिफरंट आहेत. सो तुम्ही एकचा स्क्रीनशॉट काढून ते तिन्ही लेआउट बघू शकता. बट मी थोडंफार एक्सप्लेन करतो तुम्हाला कशा टाईपचे. सो इथे एक लिफ्ट असेल, इथे एक स्टेअरकेस असेल, आणि हा छोटासा पॅसेज एरिया तुम्हाला 4 फ्लॅटमध्ये बघायला भेटेल. 2 BHKचा आपण लेआउट बघितला. एंट्री केल्या गेल्या तुम्हाला लिव्हिंग रूम लागेल. लिव्हिंग रूमला मोठी बाल्कनी आहे, आणि लिव्हिंग रूमच्या राईट साईडला तुम्हाला बेडरूम लागेल एक, जी, आणि बेडरूम इनक्लोज बाल्कनी. त्यानंतर पुढे गेल्यानंतर लिव्हिंग रूम मध्ये तुम्हाला किचनला ड्राय बाल्कनी सुद्धा आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर इथे कॉमन टॉयलेट वॉशरूम, आणि त्यानंतर शेवटी तुम्हाला बेडरूम लागेल, ज्याला की तुम्हाला वॉशरूम इथे सेपरेट देण्यात आलेली आहे. सो इथे 2 BHK फ्लॅट आहेत, बट 2 BHK फ्लॅटला तुम्हाला एकच ही टॉयलेट बाथरूम आहे आणि ही एकच वॉशरूम अशी सेपरेट देण्यात आली. लिव्हिंग जे काही 1 BHK त्यांना सुद्धा तुम्हाला तेवढंच टॉयलेट वॉशरूम तुम्हाला देण्यात येईल. ही बाथरूम आणि टॉयलेट सेपरेट सेपरेट. आणि 2 BHK ला सुद्धा एकच टॉयलेट एकच बाथरूम तुम्हाला देण्यात आलेलं आहे. सो अशा टाईपचा लेआउट असेल. आणि 1 BHKचं जर बघितलं तर लिव्हिंग रूम, एंट्री केल्या केल्या लिव्हिंग रूमला अटॅच बाल्कनी. सो हा सेमच आहे लेआउट 1 BHK 2 BHK. फक्त इथे डिफरन्स काय, इथे एक एक्स्ट्रा बेडरूम आहे. बाकी सर्व हा जो 101 आहे त्याचं लेआउट सेमच आहे. आणि या साईडचे तुम्ही जर 1 BHK बघितले, सो या साईड मधून एंट्री असेल, लिव्हिंग रूम, इथे बाल्कनी तुम्हाला या साईडला देण्यात येईल. हा 104 मध्ये, 103 मध्ये बाल्कनी मोठी आहे, 104 मध्ये बाल्कनी तुम्हाला छोटी आणि स्क्वेअर टाईपची भेटेल, इथे रेक्टँगल टाईपची भेटेल. आणि पुढे आल्यानंतर इथे किचन आहे, किचनला ड्राय बाल्कनी आहे. त्यानंतर इथे कॉमन टॉयलेट
वॉशरूम हे जे 104 ला तुम्ही बघू शकता कॉमन टॉयलेट वॉशरूम सेपरेट देण्यात आले आणि बेडरूम इथे तुम्हाला आहे ज्याला की अटॅच टॉयलेट वॉशरूम आहे. सो इथे 1 BHK असून सुद्धा तुम्हाला 2 टॉयलेट वॉशरूम बघायला भेटतात. हा 104 चा लेआउट आहे. आणि 103 मध्ये तुम्हाला एंट्री केल्या केल्या लिव्हिंग रूमला तुम्हाला लेफ्ट साइडला तुम्हाला किचन लागेल. किचन ला इन्क्लोज बाल्कनी आहे, ड्राय बाल्कनी नाहीये. त्यानंतर समोर गेल्यानंतर इथे वॉशरूम सेपरेट आहे आणि बाथरूम इथे सेपरेट आहे आणि इथे बेडरूम. सो याला पण इन्क्लोज बाल्कनी आहे. सो अशा टाईपचा लेआउट असेल. सो सो हे बघा अशा टाईपचे तिन्ही 1 BHK तिन्ही 1 BHK लेआउट वेगवेगळे. तर 2 BHK कॉस्टली आहेत, सर्वात कॉस्टली, बट इथे तुम्हाला एकच टॉयलेट वॉशरूम देण्यात आलेले आहे. डबल नाहीये, अटॅच नाहीये. आणि जो हा 1 BHK आहे 104चा, ज्यामध्ये की तुम्हाला 2 टॉयलेट वॉशरूम देण्यात आलेले आहेत आणि प्लस ड्राय बाल्कनी सुद्धा आहे. हा जो 103 मधला जो 1 BHK त्याला तुम्हाला ड्राय बाल्कनी नाहीये. सो हा सर्वात बेस्ट 1 BHK तुम्ही म्हणता येईल किंवा सर्वात बेस्ट फ्लॅट हा आहे 104चा. बाकी सर्व फ्लॅट स्पेशली 2 BHK तरी वर्थ नाहीये असं मला वाटतंय. त्यानंतर कुठले कुठले फ्लॅट्स आहेत तुम्ही बघू शकता. हे सर्व फ्लॅट म्हाडामध्ये आहेत. यामधले एक्झॅक्टली 1 BHK कुठले असतील ते समजेल आपल्याला जेव्हा लॉटरी लागेल, बट सध्यासाठी हे असतील. त्यानंतर इथे मार्केट रेट जर बोलायला झालं तर बिल्डरचे जे रेट चालू आहे, कारण की हा गावातला एरिया आणि छोटी बिल्डर आहे आणि छोटा प्रोजेक्ट पण छोटा आहे, ज्यामध्ये की अम्युनिटीज वगैरे काहीच नाहीये तुम्हाला. त्यामुळे रेट सुद्धा इथे कमीच आहे. बिल्डरचा जर 2 BHK तुम्ही घ्यायला गेला तर 60-65 लाखापर्यंत भेटतोय. ज्यांचा की कार्पेट एरिया थोडासा मोठा आहे, 64चा आहे. आपला कार्पेट एरिया 50 पर्यंत आहे. त्यामुळे त्याची कॉस्टिंग तुम्ही 50 ते 55 लाखापर्यंत 2 BHK पकडू शकता आणि 1 BHK ची 35 ते 40 पर्यंत कॉस्टिंग पकडू शकता. सेम 1 आणि 2 BHK चा रेंट पण तुम्हाला इथे जास्त भेटू शकतो या एरियामध्ये. 18 ते 20 पर्यंत 1 BHK आणि 20 ते 25 पर्यंत तुम्हाला 2 BHK इथे बघायला भेटेल. सो फायनल कन्क्लुजन काय? तर सर्व फ्लॅटला बाल्कनी आहे, ती एक चांगली गोष्ट आहे. ऑलमोस्ट कॉमन तुम्ही म्हणता येईल आणि पोझिशन सुद्धा लवकरच आहे. ऑलमोस्ट रेडी पोझिशन तुम्ही म्हणू शकता. अशा टाईपचे फ्लॅट्स आहेत. हे थोडेफार चांगल्या गोष्टी झाल्या, बट निगेटिव्ह मध्ये अप्रोच रोड तुम्ही बघितला की खूप छोटा आहे, कारण की गावाचा रस्ता आहे. सो त्यामध्ये इन फ्युचर सुद्धा तो मोठा होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. तो एक सर्वात मोठा निगेटिव्ह पॉईंट आहे. प्लस सेकंड म्हणजे की कॉस्टिंग खूप जास्त आहे. स्पेशली 2 BHK ची कॉस्टिंग खूप जास्त आहे, 39 लाखापर्यंत तुम्हाला 2 BHK. सो तो एक सर्वात मोठा निगेटिव्ह पॉईंट आहे. त्याप्रमाणे जर कॉस्टिंग जास्त असली तर नाही सर्व बाकीच्या गोष्टी तुम्हाला काय भेटतायत तर काही नाहीये. तुम्हाला कॉमन टॉयलेट वॉशरूम वेगवेगळे, आय मीन एकच आहे 2 BHK असून सुद्धा सेपरेट सेपरेट नाहीये किंवा अटॅच नाहीये. सो तो एक निगेटिव्ह पॉईंट आहे. एकच फक्त जो तुम्हाला 104चा लेआउट तुम्हाला सांगितलं, तो 104चा लेआउटच 1 BHKचा चांगला आहे. बट ते अगेन तुम्हाला तो चॉईस नसणार आहे की तुम्हाला तोच लेआउट बघायला भेटेल किंवा चूज करायला भेटेल. त्यामुळे तो एक ग्रे एरिया आहे. सो कन्क्लुजन काय फायनली तर 2 BHK ला तरी मी तरी सांगेल की डेफिनेटली अप्लाय करू नका तुम्ही. 2 BHK वर्थ नाहीये कॉस्टिंगच्या मानाने म्हणा किंवा लेआउटच्या मानाने म्हणा. 2 BHK ला तरी डेफिनेटली अप्लाय करू नका. 1 BHK ला तुम्ही विचार करू शकता जर तुम्हाला 4 नंबरचा लेआउट भेटला तर वेल अँड गुड, कारण की कॉस्टिंग थोडीफार जास्त आहे, बट ठीक आहे. तरी 30 लाखापर्यंत ऑल इन्क्लुसिव्ह तुम्हाला 1 BHK भेटू शकतो इथे. सो हे होतं फायनल कन्क्लुजन या प्रोजेक्ट बद्दलचं. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. दुसरे काही कन्फ्युजन असेल किंवा काही दुसऱ्या कुठल्या प्रोजेक्ट बद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांसोबत सुद्धा शेअर करायला विसरू नका. आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा तुम्ही. आणि या व्हिडिओ सोबत तुमची रजा घेतो. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये पुढील स्कीम बद्दलची माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.